गोविंदा मित्रांनो मी आज भरपूर जाण्याचे व्हॉट्सअपला, फेसबुकला, इंस्टाग्रामला स्टेटस पोस्ट पाहिल्यात. हॅपी फादर्स डे. आज फादर्स डे असं मला त्या पोस्टमुळंच कळलं. तर माझं म्हणणं आहे काय माहिती आहे काय, की फादर्स डे ही संकल्पना पाश्चात्य संकल्पना आहे. ते फादर्स डे ह्याच्यामुळं साजरा करतात की 15-16 वर्षाचं लेकरू झालं की मायबापाला सोडून कुठं काशी करायची ती करते, मायबापासंग राहत नाही म्हणून ते फादर्स डे साजरा करतात. आपल्याला फादर्स डे साजरा करायची गरजच नाही, कारण की आपला प्रत्येक श्वास, आपला प्रत्येक क्षण, आपलं संपूर्ण जीवन आपल्या माईबापामुळे. आता काय झालं माहिती आहे का, काही जण इतके हुशार असतात, काय म्हणते मायबापाला काही कळतच नाही. अरे सुतमारीची आहे, तुझ्या बापाला काही कळत नाही म्हणजे तू त्याचा बाप आहे का, तो तुझा बाप आहे? तू त्याला पैदा केलं का त्यानं तुला पैदा केलं? त्याचं काही धोरणच नाही. म्हणजे त्यानं तुला लहानाचं मोठे केलं, समाजात कसं वागायचं, कसं वावरायचं, कोणासोबत कसं बोलायचं हे माईबापानं शिकवलं. हे हुशार काय म्हणतो, माय बापाला माईला काही कळतच नाही. म्हणजे आता नाही काय ह्याच्या पुढे डोसकं फोडून घ्यावं. आणि अजून काय गोष्ट आहे माहिती आहे काय, काही जण बापासोबत नीट वागत नाहीत, नीट बोलत नाहीत, त्याच्यासोबत चांगली वागणूक करीत नाहीत आणि स्टेटस ठेवलेत हॅपी फादर्स डे. म्हणजे करा असं, वागा असं आईवडिलासोबत की मायबापाला असा पश्चाताप झाला नाही पाहिजे की मी काय पाप केलं आणि ह्याला फायदा केलं. त्याच्यामुळं सांगणं एवढंच आहे की रोज बी आपण फादर्स डे साजरा केला, रोज बी मदर्स डे साजरा केला तरी पण ते कमीच आहे. कारण की त्याच्या उपकाराची परतफेड आपण पुऱ्या जिंदगीभर करू शकत नाहीत. म्हणून त्या दोन व्यक्तीचा, आईचा आणि वडिलाचा कधीच दिवस होऊ शकत नाही. आणि मराठीमध्ये फादर्स डेचं काय होते माहिती आहे का अर्थ, फादर म्हणजे बाप आणि दिवस, डे म्हणजे दिवस, म्हणजे बापाचा दिवस. आता बापाचा दिवस केव्हा घालतात ते तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही. म्हणून प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण, प्रत्येक श्वास आपला हा आईवडिलामुळे. म्हणून त्याचा कोणताच डे नसतो, प्रत्येक दिवस त्याच्यामुळं असतो आणि प्रत्येक दिवस त्यांचाच असतो. एवढंच म्हणजे सांगायचं तात्पर्य होतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.